VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय. घेऊन आली गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरुनी भाग 73. पर्णिका बेटा, लग्नाची पुढची बोलणी करायला ते लोक येणार आहेत या शनिवारी, बाबा म्हणाले. हो ग पर्णिका, तुम्ही दोघंही असाल त्या दिवशी घरी, आईनेही विचारलं. आणि केतनला सॅटरडे म्हटल्यावर कियाराचं ते बोलणं नेमकंच आठवलं. हो आई, मी येईनच लवकर त्या दिवशी, 4 वाजता वगैरेच येणार असतील ना ते, पर्णिका म्हणाली. हो ग, असं सायंकाळीच बोलावलंय, आई म्हणाली. मग ठीक आहे ना, मी असेन, पर्णिका हसून म्हणाली. केतन, तू बोल ना, तू गप्प का? प्लीज त्या दिवशी काही असेल तर तेवढं कॅन्सल कर. घरातलं लग्न असणार आहे आणि आता तुला पुढाकार घ्यायला हवा, मोठा मुलगा म्हणून. हो असेन, पाहतो मी, तो कसा बसा हसून बोलला. पाहतोस काय, काहीही पाहणार नाहीयेस, तू असणार आहेस केतन, बाबा आग्रहाने म्हणाले. त्याने फक्त त्यावर मानच हलवली आणि खाली पाहून जेवू लागला. शनिवारी ती कियारा त्याला घरी बोलावत होती. तसा विचार केला तरीही त्याच्या मनात प्रचंड भीती दाटून येत होती. आणि लगेचच सकाळचं तिचं ते राक्षसी वागणं आठवत होतं. आणि तिथे जायचा विचारही त्याला कल्पनेतही करायला नको वाटत होता. जेवण वगैरे झाल्यावर केतन वर त्याच्या बेडरूम मध्ये आला. तिथं आल्यावर अजूनही त्याच्या डोक्यातून तो विषय काही जात नव्हता. अर्थात हे साहजिक होतं. तो असा तिच्या कचाट्यात सापडलेला की त्यातून बाहेर पडल्याशिवाय त्याच्या जीवाला शांतता लाभणार नव्हती. मधूनच कियाराचं ते ऑफिसमधलं लगट करणं त्याला आठवायचं आणि दरदरून घाम फुटायचा. एक मुलगा असूनही त्याला त्या क्षणाला जे वाटून गेलेलं ते शब्दात सांगण्यासारखं नव्हतं. मग मुली कशा सहन करत असतील जेव्हा त्यांच्यावर असा प्रसंग येत असेल? फार दूरची गोष्ट नाही, अशीच तर गोष्ट पर्णीसोबत ही तर घडलेली, आणि तिची साथ द्यायला कोणीच नव्हतं. काय अवस्था झाली असेल तिची, सगळीकडून तिचा कोंडमारा झाला असणार, जसा आता माझा होतोय अगदी तसाच. ओ गॉड, खरं तर तिच्याशी बोलावं वाटतंय पण प्रचंड भीती वाटते. बरं ती तरी काय करेल अशा वेळी? घाबरून गेली तर? मलाच खूप भीती वाटते. आई बाबांनाही कुठून कळलं तर ते रागवतील मला. त्यात कौस्तुभचं लग्नही ठरवायचं चाललंय. तेव्हा हे सगळं चुकीच्या पद्धतीने बाहेर यायला तर नकोय कियाराकडून, नाहीतर मात्र सगळं अवघड होईल. एकतर ती म्हणालीये तिचे बाबा नाहीतच, पण मग आई तरी असेल. तिच्या आईबाबत कशी माहिती मिळेल? का तिच्या नवऱ्याशी बोलू? पण तो तरी माझ्यावर विश्वास ठेवेल का? त्याच्यासमोरही तिने नाटक केलं आणि मलाच खोटं पाडलं तर? मीच जाईन, म्हणजे कसंही करून माझंच फ्रूट सॅलड होणार आहे तर. आणि तसंही त्याचा नंबर मिळवायचा इतकं सोपं काम नाहीये. शिवाय त्याच्या अचानकच्या भेटी दरम्यान ही नेमका मी तिच्याच घरी होतो, मग तर तिला चान्सच आहे परिस्थिती तिच्या बाजूने करून घ्यायला. मग करू तर काय करू? त्यात माझ्याकडे फार वेळ नाहीये. आज बुधवार आहे, म्हणजे माझ्याकडे 2च दिवस आहेत विचार करायला. आणि तिच्याबद्दल काहीच माहिती नसताना तिच्या आईची आणि नवऱ्याचीही माहिती मिळवणं फार अवघड आहे. केतन विचारातच कधी इकडून तिकडे फिरत होता तर कधी बेडवर येऊन बसत होता. आताही तो मटकन बेडवर येऊन बसला आणि अस्वस्थतेत डोक्याला हात लावून बसला. एवढ्यात खालची किचनमधली तिची कामं आवरून आलेल्या पर्णिकाने त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. तिने आत येत डोर लावलं तसं ती आली आहे त्याला कळालं. डोक्याला हात लावून बसलेल्या केतनला पर्णीने पाहिलेलं. ती त्याच्यापर्यंत येते तोपर्यंत तो झोपण्याची तयारी करू लागलेला, पण ती आली ते डायरेक्ट त्याच्या समोर येऊन बसली. केतन, झोपताय लगेच?
बरं नाही आहे का वाटत तुम्हाला? नाही आहे, असं काही नाही आहे. झोप आली आहे, झोपतो. कसा बसा हसत तो अंगावर ब्लँकेट ओढून झोपलाही. तिने मात्र त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला. ताप तर नाहीये, पण मग चेहरा का असा झालाय तुमचा? काही टेन्शन आहे का केतन? अगं असं काहीच नाहीये, मी ठीक आहे. काही नाही, थोडा थकलोय. ऑफिसमध्ये जरा लोड आहे ना कामाचा. ओ, पण मग म्हणून दुपारी जेवला नाहीत? सकाळी दिलेला टिफिन तसाच घरी घेऊन आलाय तुम्ही, त्यामुळे तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल, कळतंय का? वेळेवर जेवत जा ना केतन. आजारी पडायचंय का तुम्हाला? अगं बिझी होतो कामात, बोललो ना. थोडी टेन्शन चालू आहेत ऑफिसमध्ये, म्हणून लेट गेलो कॅन्टीनला. हो, जेवलो नाहीये, पण एक सँडविच खाल्लंय मी तसं. तो खोटंच म्हणाला आणि तिला पाठ करून झोपला. पुढं बोलूच वाटत नव्हतं त्याला. डोळ्यात पाणी भरलेलं त्यानं ते बाहेर पडू नये यासाठी डोळे मिटून घेतले. काळजी घ्या हो, आणि उद्यापासून असं चालणार नाहीये हां. दिलेला टिफिन खायचा म्हणजे खायचा. अन काय हो, कारचा कसा ॲक्सिडेंट झाला? ॲक्सिडेंट कुठे झालाय परनी? ते थोडी घासून गेली गाडी, बस. तेच केतन, म्हणजे ॲक्सिडेंट होता होता वाचला. काळजी वाटते हो मला तुमची. तुम्ही पण ना, ऐकल्यावरही मला शहारा आला केतन. नीट ड्राईव्ह करत जा हां. इथे मीच नाही, सगळेजण तुमची वाट पाहत असतात, माहितीये? ती त्याच्या खांद्यावर थोपटून म्हणाली तसा त्याने हुंकार भरला. मग मात्र ती उठली. आलेच हा मी म्हणत ती वॉशरूममध्ये गेली. केतन डोळे मिटून पडलेला, पण झोप अशी कशी लागणार होती? असं सगळं विचित्र आयुष्यात घडत असताना सुखाची झोप त्याला लागूच शकत नव्हती. त्यात एवढ्या अस्वस्थतेत पर्णीजवळ असल्याशिवाय आत्ताच्या क्षणाला तर झोप येणं हे अशक्यच होतं. त्याला उगाच टेन्शनमध्ये श्वास जडावल्याची भावना होऊ लागली होती. इकडं आड तिकडं विहीर या उद्भवलेल्या परिस्थितीत पर्णीला बिलगून रडून मोकळं व्हावं असं क्षणभरासाठी फील होत होतं, पण तसंही करायची हिंमत होत नव्हती. पर्णिका काहीच वेळात बाथरूममधून बाहेर आली आणि तिनं आरशासमोरचं डोअर ओपन केल्याचं त्याला न पाहताच कळलं. ती केसांना मसाज करणार असणार. त्याच्या लक्षात आलं तसं तो पटकन तिच्या दिशेने वळला. हे पर्णी, काय करतेस? तेल लावते. का हो? पर्णी, आजचा दिवस राहू दे ना, इकडे ये ना प्लीज. तो तिच्या दिशेने हात लांबवत म्हणाला. हो, असं काय करताय? कालच लावायचं होतं, पण कालही कंटाळा आलेला. आता आज तर लावावंच लागेल. तुम्ही झोपा बरं शांत. झोप आली म्हणालात ना, म्हणत तेलाची बाटली तिने आडवी केलेली आणि त्यातून एक थेंब पडलाही. पर्णी प्लीज, प्लीज ये ना माझ्यासाठी. माझं खूप डोकं दुखतंय ग आज. अहो मग आधी सांगायचं ना. काय हो, म्हणत तिने लागलीच तेलाची बाटली आहे तशी ठेवून दिली आणि पडलेला तेलाचा थेंब माथ्यावर चोळला आणि पटकन त्याच्या शेजारी आली. काय झालं केतन? या बरं इकडे, मी तुमचं डोकं चेपून देते, म्हणजे लगेच बरं वाटेल. ओके, म्हणत लगेचच तिनं त्याचं डोकं प्रेस करायला सुरुवात केली. तिचा हात डोक्याला लागताच खरंच खूप बरं वाटत होतं त्याला. आता बरं वाटतंय? ती त्याला डोकं चेपता चेपताच विचारत होती आणि तो मात्र डोळे मिटून पडलेला होकारार्थी मान हलवत होता. काही क्षण त्याने तिला डोकं चेपू दिलं आणि एक क्षणाला तिला कमरेत हात घालून स्वतःकडे खेचलं. अहो काय करताय? चेपून देते ना डोकं मी, त्याशिवाय का बरं वाटेल? ती हसत उत्तरली. एव्हाना त्याच्या ओढण्याने बेडवर आडवी झालेली ती. बस झालं, तू ये ना माझ्याजवळ प्लीज. तो डोळे मिटून तिच्या कुशीत शिरत म्हणाला. तिला अगदी घट्ट बिलगून झोपला. तिला मात्र त्याचं हे वागणं कळत नव्हतं. त्याने तिला सांगितल्याशिवाय तिला ते लगेच कळणार तरी कसं होतं? कारण कियारा वाईट आहे हे जरी ती जाणत होती, तरीही ती इतक्या खालच्या पातळीला जाऊन केतनला फसवेल अशी कल्पना तिला जराही नव्हती. तिला एवढंच माहिती होतं की केतन सतर्क राहिले आणि त्यांना काय हवंय हे एकदा समजलं
की मग ती कियारा ही फार काही करू शकणार नाहीये. आणि त्यांना तिला काय हवंय हे एकदा समजलं की मग ती कियारा ही फार काही करू शकणार नाहीये. आणि त्यामुळेच त्याला होणाऱ्या त्रासापासून अनभिज्ञ पर्णिका मात्र खुश होऊन त्याच्या केसात हात घालून त्याला प्रेमाने कुरवाळत होते. आणि त्यालाही तिचं हे प्रेम हवंसं वाटत होतं. घडलेले ते प्रकरण तात्पुरतं त्या क्षणाला विसरण्याचा हा एकमेव मार्ग त्याला वाटत होता. आणि तिच्या प्रेमळ स्पर्शात आणि तिच्या उबदार मिठीत त्याला आपोआपच झोप येऊ लागलेली. मग काय ठरवलेस? आय थिंक तुझा विचार आत्तापर्यंत झाला असेल. ट्रेडमिलवर धावणाऱ्या केतनच्या बाजूलाच येऊन कियारा हळूच त्याला विचारत होती. तिला शेजारी आलेली पाहून केतनची हृदयस्पंदनं भीतीने वाढलीच. पर्णिकाचं लक्ष गेलं ती कियारा त्याच्या बाजूला जाऊन बिनधास्त ट्रेडमिल करते आहे तशी तीही त्याच्या डाव्या बाजूला जायला निघाली. पण इतक्यात केतननेच ते ट्रेडमिल बंद केलं आणि तो दुसरीकडे जाऊन त्याची एक्सरसाइज करू लागला. केतनमधला हा बदल पर्णिकाला थक्क करत होता. इतक्या दिवसात तिच्या लक्षात आलं नव्हतं पण आज मात्र तिला हे जाणवलं. तो खरं तर कियारा सोबत गेल्या कित्येक दिवसांपासून बोलतच नव्हता. तिच्याकडे दुर्लक्ष करायचा नाही. गेल्या काही दिवसात त्याने तिला स्माईल दिलेलं तिनं पाहिलेलं पण आज तो तिला टाळत होता. हे पहिल्यांदा होत होतं. नेहमीसारखी जिम झाल्यावर दोघंही घरी जायला निघाले. पर्णिकाला केतन आताही शांत शांत दिसत होता. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं जाणवत होतं तिला पण काय हे कळायला मार्ग नव्हता. केतन कियाराला ऑफिसमध्येही टाळत होता. पर्णीला त्याने अजूनही कल्पना दिली नव्हती आणि असं करता करता तो एक दिवसही असाच निघून गेला. वेळ निघून जात होती आणि तो दिवस जवळ येत होता आणि केतन मात्र या बाबतीत काहीच करू शकला नव्हता. आणि आता त्याच्याकडून कामात अगदी छोट्या छोट्या सिली मिस्टेक्स होऊ लागलेल्या. आज तर केतनच्या ऑफिसमधल्या कामातही केतनकडून चूक झालेली. घरी निघण्याआधी नेमका सचिन बॉसच्या केबिनमध्ये जायला निघालेला आणि तेव्हाच आतमध्ये केतनला बॉस त्याच्या झालेल्या चुकीबाबत सुनावत असल्याचं त्यानं पाहिलं. केतनसारखा मुलगा चूक करू शकत नाही अशी त्याची धारणा होती. केतन बॉस सोबत बोलून बाहेर पडला तेव्हा सचिनने त्याला गाठलं. हे केतन, काय कसल्या टेन्शनमध्ये आहेस का? मला खरं सांग, चूक त्या बाईकडून झाली का तुझ्याकडून? सचिन वेगळ्या अर्थाने म्हणत होता आणि केतनला वेगळंच वाटून गेलेलं. हां, काय म्हणायचंय तुला सचिन? अरे मी पाहिलं बॉस तुला बोलत होते. मला खात्री आहे तुझ्याकडून कसली चूक होऊ शकत नाही. सोड ना, मी पण माणूसच आहे ना सचिन. माझ्याकडून ही होऊ शकतेच की चूक. तो खाली पाहत म्हणाला. ओ कम ऑन केतन, तू चेहरा पाहिलायस का तुझा? दिवाळीवरून आल्यापासून पाहतोय काहीतरी मिसिंग वाटतंय तुझ्यात. आणि हल्ली जेवायलाही येत नाही सोबत. काय झालंय? सगळं ठीक आहे ना घरी? ऑफकोर्स सगळं ठीकच आहे. सध्या जरा कामात बिझी आहे म्हणून मी माझ्या केबिनमध्येच जेवतो, बाकी काही नाही. तो हसून म्हणाला. बोलत असताना त्याचं समोर लक्ष गेलं तर कियारा हाताची घडी घालून दूर उभी त्यालाच पाहत होती. जणू सचिनला काही सांगितलं तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल असा आविर्भाव तिच्या चेहऱ्यावर होता. तसं केतनने सचिन सोबतचं बोलणं आटोपतं घेतलं. सचिन, चल मला निघावं लागेल, बाय, भेटू उद्या, म्हणत तो तिथून घरी जायला निघाला. उद्याच सॅटरडे होता. केतनला जाम टेन्शन आलेलं. कौस्तुभ आणि कौस्तुभची होणारी बायको शिप्रा लग्नाची डेट्स ठरवण्यासाठी उद्याच येणार होते. आणि कियाराच्या नवऱ्याची माहिती गुप्तपणे काढण्यात तो अयशस्वी झालेला. शिवाय पर्णिकालाही तो काहीच बोलला नव्हता. आता आलेलं टेन्शन त्याचं हाय पीकवर होतं. एवढ्यात कृती जेवायला बोलावल्याचं सांगत आली. सगळे आजही जेवायला बसलेले आणि केतनकडून मध्येच धक्का लागून पाण्याचा ग्लास सांडला ते त्याच्याच प्लेटमध्ये. तसा तो गडबडून सॉरी म्हणाला. सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि 2 दिवसात त्याने स्वतःकडे लक्ष न दिल्याने त्याची बियर्ड ही वाढली होती.
एक चिंतातुर व्यक्ती दिसते तसा तो दिसत होता. केतन, काय चाललंय? जरा नीट, लक्ष कुठे आहे तुझं? बाबा म्हणाले. सॉरी बाबा, रिअली सॉरी. अरे सॉरी काय केतन, पण लक्ष कुठे आहे आजकाल तुझं? आणि उद्या पाहुणे येणार आहेत, लक्षात आहे ना? तुझा अवतार बघितलास का कसा झालाय? आई म्हणाली. हो ना, अगदी देवदास झाल्यासारखा दिसतोय भैया, कृती मस्करी करत म्हणाली. गप ग कृती, मस्करीची वेळ आहे काही. पण परणी, काय ग, तू तरी सांगायचंच ना त्याला. अहो, मी सकाळीच आठवण करून दिलेली शेविंगची. मला हो सुद्धा बोललेले. हल्ली काय टेन्शन चालू आहे त्यांच्या ऑफिसमध्ये काय माहिती, त्यांचं स्वतःकडे लक्षच नाही आहे. पर्णिका सांगत होती. एवढ्यात तो जेवणावरूनही उठला. अरे उठतो कायस जेवणाच्या ताटावरून? नंतर जेवल्यावर कर शेविंग केतन, जेवण कर रे नीट आधी, आई म्हणाली. नाही, माझं झालंय, तुम्ही जेवा सगळे, म्हणत तो सरळ निघून गेला. सगळे हाक मारत होते पण तो त्याच्याच तंद्रीत निघून गेला. पर्णिका, काय ग, तो असं काय वागतोय? आई, मलाच माहीत नाहीये हो. 1 मिनिट, मी जाऊन विचारते त्यांना. ती उठली. आता राहू दे, आधी तू जेवून घे. आणि हो, तो नीट जेवला नाहीये, एक काम कर, जाता जाता त्याच्यासाठी दूध घेऊन जा. हो आई, म्हणत ती जेवणाच्या ताटावर पुन्हा बसली खरी, पण आता मात्र तिच्याही घशाखाली घास उतरणार कसा होता? तिचं आता वेड्यासारखं विचार चक्र सुरू झालेलं. आणि 2-3 दिवसांपासून केतनचं वागणं तिच्या डोळ्यासमोर तरळू लागलं. जिममध्ये कियारासोबत त्याचं वागणं तिनं हलक्यात घेतलेलं, पण नक्की त्याचा आणि याचा संबंध असेल का, असा तिच्या मनात आता प्रश्न उठू लागलेला. आणि आता मात्र केतनसोबत बोलायला हवं या विचाराने तिचं मन तिला आता शांत बसू देत नव्हतं. त्याच गर्तेत तिनं जेवण झाल्यावर किचनमधली कामं उरकली आणि केतनसाठी गरम दूध घेऊन बेडरूममध्ये आली. वर आली, पाहते तर केतन आता शेविंग करत होता. त्याची शेविंग होत आलेली. तो नेहमीसारखा गालाला कसलेसं लिक्विड लावत होता. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया आज तरी केतन पर्णिकाला सांगतोय का की कियाराने त्याला कसं पेचात अडकवलंय. त्यासाठी ऐकावा लागेल गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग. ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.